10 ते 12 जणांसाठी झटपट सांबार कसा करावा हे आज आपण पाहूयात। त्यासाठी लागणारे साहित्य आहे: एक कांदा बारीक चिरून, एक टोमॅटो बारीक चिरून, एक बटाटा त्याचे बारीक फोडी केलेत, एक गाजर घेतलेले आहेत त्याचे बारीक फोडी केले आहेत, एकच वांग घेतला आहे त्याच्या बारीक फोडी केलेत आणि थोड्याशा शेवग्याच्या शेंगा घेतलेत आणि दुधी भोपळा थोडासा घेतला। हे आपण सगळे 2 ते 3 शिट्ट्या करून कुकरला लावून उकडून घेणार आहोत। हे पहा, सांबार बनवण्यासाठी आपण सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजून घेतलेल्या आहेत। सांबार बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे। त्यासाठी मी 2 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये 4 वाटी पाणी, थोडीशी चिमूटभर हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून त्याला मऊसूत छान शिजवून घेतलेली आहे। आता आपण ही शिजवलेली डाळ छान घोटून घेऊयात। मी छान डाळ घोटून घेतलेली आहे। आता पुढची प्रोसिजर चालू करूया। सांबार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा कढीपत्ता, 2 मोठे चमचे सांबार मसाला, बेडगी मिरची 1 चमचा, चिमूटभर हिंग, थोडीशी मोहरी, 4 लाल मिरच्या, त्याच्यानंतर हे चिंच गुळेचं पाणी। आता आपण सांबार बनवायला घेऊया। सांबार बनवण्यासाठी आपण कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे। आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत या मिरच्या। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता। आता गॅस बंद करून टाकूया, म्हणजे आपले मसाले जळणार नाही। आता त्याच्यात टाकूया चिमूटभर हिंग, मिरची पावडर, ही लाल मिरची बेडगी मिरची आहे, सांबार मसाला, चांगलं परतून झाले। याच्यात आपण थोडी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत, तीही चांगली हलवून घेऊ। आता गॅस चालू करूयात आपण। आता अद्रक लसूण पेस्ट पण छान परतून झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये घोटलेली तुरीची डाळ टाकूया, जी शिजून घेतलेली आहे। आवश्यकतेनुसार त्याच्यात पाणी घालूया। मी गॅस थोडासा वाढवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकणार आहोत। ते छान हलवून घेऊयात। आता त्यानंतर याच्यामध्ये चिंच गुळेचं पाणी ॲड करूयात। हेही छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण आपल्या शिजवलेल्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करूया। 10 ते 12 जणांसाठी आता हा सांबार आरामात पुरेल। पहा किती सुंदर तयार झाला। आता ह्याला थोडा वेळ आपण उकळी येऊन देऊयात, छानशी उकळी येऊ द्यात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर। हे पहा, आपला सांबार तयार आहे।